शहराच्या नव्या योजनेतून होणारा पाणीपुरवठा 8 ते 10 दिवसांपासून बंद आहे. त्यात उपअभियंत्यांना निलंबित करण्यात आल्यानं त्याविरोधात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सर्व अधिकारी एकवटले आहेत. कंत्राटदार कंपनीविरुद्ध जीवन प्राधिकरण असा नवा वाद निर्माण झाल्यानं त्यांचा परिणाम पाणी योजनेच्या उर्वरित कामावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेमकं कोण चुकतंय याची माहिती घेऊन ती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार असल्याचे महापौर समीर राजूरकर यांनी सांगितलं आहे. शहराच्या नव्या 2740 कोटी रुपयांच्या पाणी योजनेचं काम अंतिम टप्प्यात आलंय. न्यायालयाने 12 जून पासून शहराला 12 MLD पाणी देण्याचा आदेश योजनेचे काम करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला दिले होते. त्यानुसार आठवडाभर उशिराने शहरात पाणी आणण्यात प्राधिकरणाला यश आलं. 30 ते 40 MLD पाण्याचा काही दिवसांपासून वापरही सुरू करण्यात आला. पण पहिल्याच पावसात नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या स्लॅबला गळती लागल्याने विद्युत पॅनलमध्ये बिघाड निर्माण झाला. दरम्यान दुरुस्तीचे कामही करण्यात आले. बुधवारी सायंकाळी पाणीपुरवठा सुरू करण्याच्या हालचाली सुरू असतानाच दुपारनंतर जोरदार पाऊस झाला आणि पंप सुरू करण्याच्या मनसुब्यावर पुन्हा पाणी पडलं. एकीकडे पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिन रंगा नायक यांनी छत्रपती संभाजीनगर कार्यालयातील उपअभियंता पूजा जाधव यांना निलंबित करण्याचे आदेश काढले. त्याचे पडसाद लगेच उमटले. पाणीपुरवठा योजनेची कंत्राटदार GVPR कंपनीकडून नियोजित कामे वेळेवर होत नसताना अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करणं चुकीचं आहे असा पवित्रा घेत सर्व अधिकाऱ्यांनी रंगा नायक यांना निवेदन देत या योजनेत काम करण्याची आमची मानसिकता नाही, त्यामुळे कामकाजातून मुक्त करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे कंत्राटदार आणि जीवन प्राधिकरणातील अधिकाऱ्यांमध्ये असलेली धुसफूस समोर आली असून त्याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठा योजनेवर होणार आहे. त्याची दखल घेत संपूर्ण प्रकार थेट मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकण्याचा निर्णय महापौर समीर राजूरकर यांनी घेतलाय.